खूप लहान वयामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल वाढून ब्लॉकेजेस होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर हे कोलेस्ट्रॉल का वाढतं किंवा शरीरात हे कोलेस्ट्रॉल का तयार करतं किंवा ह्या कोलेस्ट्रॉलचा आपल्या शरीरावरती काय घातक परिणाम होतात. मग खरोखरच कोलेस्ट्रॉल हे वाईट असतं का, तर काही त्याच्यामध्ये अजून प्रकार आहेत आणि हे कोलेस्ट्रॉल आपले ब्लॉकेजेस जर तयार करत असतील तर आपण शरीरातलं कोलेस्ट्रॉल कसं काय कमी करू शकतो, त्याच्यावरती आयुर्वेदिक उपाय काय आहेत आणि घरच्या घरी आपण त्याच्यावरती काय उपाय करू शकतो, या सर्वांची माहिती, या सगळ्याची माहिती मी या व्हिडिओ दरम्यान देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा. हेल्दी मी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण कोलेस्ट्रॉल, गुड बॅड कोलेस्ट्रॉल, त्याचा शरीरावरती होणारा परिणाम आणि तो आपण कमी करण्यासाठी काय करू शकतो याची माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर कोलेस्ट्रॉल म्हणजे काय असतं? कोलेस्ट्रॉल हा एक स्निग्ध फॅटी पदार्थ आहे जो शरीर किंवा लिव्हर आपल्या सेल्समध्ये किंवा ब्लडमध्ये तयार करत असतो. कोलेस्ट्रॉल डेव्हलप करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी लिव्हरचा सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये भाग आहे. तर जे हे कोलेस्ट्रॉल आहे, हे कोलेस्ट्रॉल शरीराला गरजेचं असतं म्हणून शरीर ते किंवा लिव्हर ते तयार करत असतं. आणि हे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामधले काही हार्मोन सिक्रेट करण्यासाठी किंवा विटॅमिन डी सारख्या गोष्टी तयार करण्यासाठी आणि जेव्हा आपली बॉडी डिटॉक्स होते किंवा रिपेअर होते तेव्हा काही ब्लड सेल्स तयार करण्यासाठी हे कोलेस्ट्रॉल उपयोगी पडतं. पण जेव्हा हे कोलेस्ट्रॉल प्रमाणापेक्षा जास्त तयार होतं तेव्हा ते आपल्या ब्लडस्ट्रीममध्ये जाऊन आर्टरीज ब्लॉकेजेस करतात आणि पुढे जाऊन हृदयरोग किंवा हार्ट ब्लॉकेजेस तयार करतात आणि पुढे जाऊन बरेच धोके निर्माण करतात. पण हे कोलेस्ट्रॉल आपल्याला प्रमाणात तयार करण्यासाठी लिव्हरचा फार मोठा ह्याच्यामध्ये भाग आहे. तर हे जे कोलेस्ट्रॉल असतं तर लिव्हर हे दोन पद्धतीने तयार करतं, LDL आणि HDL. LDL म्हणजे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आणि HDL म्हणजे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल. जेव्हा लिव्हर कोलेस्ट्रॉल डेव्हलप करतं त्यातला काही पार्ट म्हणजे जो LDL आहे तो LDL लिव्हर आपल्या शरीराकडे पाठवतो आणि जे काही मी आता सांगितलं की शरीराचे काही कार्य आहेत ते कार्य करण्यात मदत करतो. आणि HDL जे आहे, जे कार्य करून झाल्यानंतरचं जे काही कोलेस्ट्रॉल आहे ते शरीरातून लिव्हरकडे येतं आणि लिव्हर ते शरीरातून रिमूव्ह करतं. तर जेव्हा शरीरामध्ये HDL जास्त प्रमाणात तयार होतं तर ते शरीरातून निघूनच जाणार असतं, कारण ते शरीराकडून लिव्हरकडे येतं आणि लिव्हर ते शरीरातून बाहेर टाकून देतं. पण जेव्हा LDL जास्त तयार होतं तर ते शरीराकडे जातं आणि शरीरामध्ये ब्लडस्ट्रीममध्ये किंवा आर्टरीजमध्ये ते डिपॉझिट व्हायला लागतं आणि पुढे जाऊन त्याला ब्लॉकेजेस तयार होतात. म्हणूनच LDLला बॅड कोलेस्ट्रॉल बोललेलं आहे आणि HDLला गुड कोलेस्ट्रॉल बनलेलं आहे. हे कोलेस्ट्रॉलचेच दोन भाग आहेत, पण ह्या फंक्शन्समुळे त्यांना गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल बोललेलं आहे. तर ओव्हरऑल आता तुम्हाला कल्पना आली असेल की गुड कोलेस्ट्रॉल किंवा बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते तयार होण्यासाठी किंवा डायजेस्ट करण्यासाठी लिव्हरचा खूप मोठा ह्याच्यात भाग आहे. तर हे कोलेस्ट्रॉल जर आपल्याला प्रमाणात तयार करायचं असेल किंवा त्याचं प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला आपली लिव्हरची हेल्थ किंवा आपलं लिव्हरचं फंक्शन्स प्रॉपर असणं गरजेचं आहे. तर लिव्हरचं फंक्शन प्रॉपर कशामुळे होणार आहे? तर लिव्हर हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुमची जर पचनसंस्था व्यवस्थित असेल, तुम्ही जर जड अन्न खात नसाल तर तुमचं लिव्हर हे प्रॉपर फंक्शन करणार आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल जर तुम्हाला प्रमाणात ठेवायचं असेल तर पहिला तुमची पचनशक्ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. तर पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला वेळेवर जेवणं गरजेचं आहे, हलका आहार घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पचायला जास्त किंवा पचायला जड पदार्थ खाता तर तेव्हा ते लिव्हरला जड जातं डायजेस्ट करण्यासाठी आणि मग हे अनडायजेस्टेड जे काही फूड आहे त्याच्यामधून जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल डेव्हलप होतं आणि जे बॉडीमध्ये सॅच्युरेट व्हायला लागतं. त्याच्यामुळे पचायला हलके पदार्थ खाणं, वेळेवर खाणं ह्या गोष्टी लिव्हरची हेल्थ किंवा लिव्हरची सिस्टीम प्रॉपर ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. तसंच कोलेस्ट्रॉल शरीरामधून बाहेर काढण्यासाठी आपली आतडी पण खूप महत्त्वाची काम करतात. जर तुमचं पोट साफ होत नसेल
तर शरीरामध्ये टॉक्झिन्स तसेच राहणार आहेत आणि परत इनडायरेक्टली तुमच्या लिव्हरवरती जोर येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मॅक्झिमम फायब्रस फूड किंवा जास्तीत जास्त फळं खाल्ली, चोथायुक्त पदार्थ खाल्ले तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला पोट साफ व्हायला मदत होणार आहे आणि कोलेस्ट्रॉल लेवल तुमची आटोक्यात राहणार आहे. तसेच काही अशा गोष्टी आहेत जसं की आपण झोप अपूर्ण होते, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होतं आणि बॉडी रिपेअरिंगमध्ये जात नाही आणि रात्री झोपल्यानंतर बॉडी रिपेअरिंगमध्ये जात असते, लिव्हर आपलं क्लिन्झिंगचं काम करत असतं. पण जर तुमची पुरेशी झोप नाही झाली तर त्याचा परिणाम परत तुमच्या लिव्हरच्या सिस्टीमवरती, डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती होणार आहे, बॉडी क्लीनअप होणार नाही आहे आणि अतिरिक्त कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात साठणार आहे. तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्याला लिव्हर हेल्थ व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तुमची पचनशक्ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि तुमची झोप रात्रीची 8 ते 9 तास व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या शरीराला रिपेअर होण्यासाठी, क्लीन्स होण्यासाठी तेवढा वेळ मिळतो बॉडी रिपेअर करण्यासाठी, म्हणजे एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात साठत नाही. ठीक आहे, हा एक सिस्टेमिक भाग झाला. पण काही गोष्टी अशा आहेत की जे वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते. आता मी सांगितलं की कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, पण ज्यांचं कोलेस्ट्रॉल आधीच वाढलेलं आहे, काही केल्या ते कमी होत नाही आहे, बरेच दिवस तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी होण्याच्या गोळ्या खाताय आणि बॉडी त्याच्यावर डिपेंड झालेली आहे, तर अशा वेळी तुम्ही घरगुती उपाय म्हणून गार्लिक म्हणजे लसूण तुपामध्ये भाजून रोज 3 ते 4 पाकळ्या लसूण जर तुम्ही खाल्लं तर ते कोलेस्ट्रॉल डायजेस्ट करायला, लिव्हरची हेल्थ वाढवायला मदत करणार आहे. तुमचं कोलेस्ट्रॉल नॅचरली कमी होणार आहे जर तुम्ही रोजच्या रोज हे गार्लिक किंवा लसूण तुम्ही खात असाल. पण गार्लिक हे थोडं उष्ण असल्यामुळे काही पित्ताचा त्रास होऊ शकतो, तर त्या लोकांनी अर्जुन पावडर पाव चमचा दुधात उकळून तुम्ही घेऊ शकता किंवा अर्जुनच्या टॅबलेट आपल्या शिशींच्या मिळतात, त्याही तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतल्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल डायजेस्ट व्हायला मदत होणार आहे, लिव्हरची हेल्थ प्रॉपर होणार आहे. तसंच काही लोकांचं लिव्हर प्रॉपर फंक्शन न केल्यामुळे बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल साठत असतं किंवा काही लोकांना फॅटी लिव्हर असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली असते. तर त्या लोकांनी गुळवेलीचा काढा किंवा गुळवेलीची कांडी जी असते ती पाण्यात उकळून रोजच्या रोज जर त्याचा तुम्ही हर्बल टी घेतलात तरी तुमच्या लिव्हरची हेल्थ प्रॉपर होणार आहे आणि तसंच हे जे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल आहे ते लिव्हरमधून बाहेर करायला, वॉशआउट करायला मदत करणार आहे. तुमचं पोट साफ होत नसेल आणि त्याच्यामुळे जर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं सुंठ पावडर टाकायची आहे, त्याच्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. तसंच रात्री झोपताना गरम पाण्यातून तुम्ही 1 चमचा त्रिफळा पावडर घ्यायची आहे, याच्यामुळे तुमचं पोट साफ होणार आहे, लिव्हर क्लिन्झिंगमध्ये जाणार आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी होणार आहे. काही लोकांचा कोटा फारच जड असतो तर त्यांनी काय करायचं आहे की हरितकी पावडर 1 चमचा थोडीशी तुपात भाजून, त्याला गंधर्व हरितकी पावडर म्हणतात, तर ती रोजच्या रोज 1 चमचा गरम पाण्यातून घेतल्यामुळे पण तुमचं पोट साफ व्हायला मदत होणार आहे. पोट साफ होण्यासाठी अजून म्हणजे की तुम्ही 5 ते 10 ml एरंड तेल रात्री झोपताना घेऊ शकता आणि ज्यांचा कोटा फारच जड आहे तर त्यांनी नाडी परीक्षण करून घ्या की ज्याच्यामुळे कळेल की तुमचा कोटा का जड आहे किंवा पोट का साफ होत नाही आहे आणि लिव्हरचे प्रॉब्लेम्स का होत आहेत, हे सगळं नाडी परीक्षण केल्यामुळे तुम्हाला कळून येईल की अजून कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. तसंच काही लोकांचं वजन हे प्रमाणापेक्षा जास्त असतं आणि अतिरिक्त वजनामुळे सगळ्या सिस्टीम बिघडलेल्या असतात किंवा काही लोकांना फार क्रॉनिक प्रॉब्लेम्स असतात, तर अशा लोकांनी बॉडी डिटॉक्स करून घेणं गरजेचं आहे, ज्या बॉडी डिटॉक्सला आपण पंचकर्म म्हणतो. आणि पंचकर्मामधली विरेचन ही जे काही पंचकर्म आहे किंवा ही जी काही उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड हे अगदी कमी दिवसांमध्ये, काही महिन्यामध्ये तुमचे नॉर्मल लेवलला येणार आहेत आणि मग पुढे तुम्ही हे घरगुती उपाय कॅरी ऑन करून परत कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घेऊ शकता. तर ज्यांचं कोलेस्ट्रॉल बॉर्डर लाईनवरती आहे त्यांनी हे घरगुती उपाय करायचे आहेत आणि ज्यांचं कोलेस्ट्रॉल फारच वाढलेलं आहे आणि पुढे त्यांना काही प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी नाडी परीक्षण करून हे जे काही मी डिटॉक्स थेरपी सांगितलेली आहे ती करायची आहे. आणि ज्यांना वाटतं की कोलेस्ट्रॉल माझं वाढलं नाही पाहिजे, घरी
काही फॅमिली हिस्ट्री आहे, त्यांनी आजच्या आज मी काही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुमची लिव्हर हेल्थ प्रॉपर करा, तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम ओके करा आणि पुरेपूर झोप घ्या, ह्या गोष्टीमुळे तुमचं कोलेस्ट्रॉल कधीच वाढणार नाही.